नमस्कार, व्हीसीएनच्या मराठी बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आता बघूया आजच्या ठळक घडामोडी। छायाचित्र दिनाच्या निमित्त शिवाजी शारीरिक शिक्षण संस्था प्रांगणात सामूहिक ढोल वादनाचे आयोजन। विश्व हिंदू महासंघाचे महंत योगी आदित्यनाथ यांचा विदर्भ दौरा। शेतकऱ्यांचा आवडता सण पोळ्याची जय्यत तयारी, बाजारपेठा सजल्या। शिक्षक साहित्य संघातर्फे 27 ऑगस्टला मराठी भाषा साहित्य व्याख्यानाचे आयोजन। आणि बुधवाराच्या युवक गणेशोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। छायाचित्र दिनाच्या निमित्ताने प्रेस फोटोग्राफर असोसिएशन तर्फे सामूहिक ढोल वादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शहरातील मानाचे 6 ढोल पथके आपली कला सादर करीत उपस्थित मान्यवरांचे व रसिकांचे मन जिंकले। महाराष्ट्रीयन संस्कृतीची नाळ जोडणारी आकर्षक वेशभूषा, शिस्तबद्धता, शेकडो वाद्यांनी ढोलावर पडणारी एकच थाप, त्याचा लयबद्ध ताल, गुंजणारा आवाज आणि या सर्वात अमरावतीकरांची मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, असे अप्रतिम चित्र बघायला मिळाले पंचवटी चौकातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात। निमित्त होते सामूहिक ढोल वादनाचे। जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने अमरावती प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन तर्फे रविवारी सामूहिक ढोल वादन या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास खासदार आनंदराव अडसूड, आमदार रवी राणा, आमदार यशोमती ठाकूर, मनपा आयुक्त पवार, काँग्रेस शहर अध्यक्ष किशोर बोरकर, उपमहापौर संध्याताई टिकले, सभापती तुषार भारतीय, नगरसेवक दिनेश बुक, प्रणीत सोनी, सुरेखा लुंगारे, नूतन भुजाडे, शिवसेना महानगर प्रमुख सुनील खराटे, अनिल माधव गडिया, अमरावती प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनीष जगताप, सचिव मनीष तसरे व वैभव दलाल यांची उपस्थिती होती। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हारार्पण करीत कॅमेऱ्याचे पूजन केले। त्यानंतर जयदेव जयदेव जय शिवराया या आरतीने कार्यक्रमास प्रारंभ झाला। त्याचवेळी ध्वजाचे पूजन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी असोसिएशन तर्फे सर्व मान्यवरांना रोपटे व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले। या औपचारिकेनंतर सामूहिक ढोल वादनास प्रारंभ झाला। अमरावती शहरातील स्वराज्य, गाविलगड, शिवशौर्य, छत्रपती, रामराज्य, शौर्य, रुद्राक्षय या ढोल पथकांनी अंदाजे 600 वादकांनी सामूहिकरित्या एकताल व ठेक्यावर ढोल वादन करीत उपस्थित हजारो अमरावतीकरांची दाद मिळविली। सामूहिक ढोल वादनानंतर प्रत्येक ढोल पथकाने स्वतंत्र ढोल वादन केले। तब्बल 3 तास रंगलेल्या या अभिनव सोहळ्यास बघण्यासाठी हजारो अमरावतीकरांनी गर्दी केली होती। कार्यक्रमाचे संचालन शिप्राम मानकर यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनचे पदाधिकारी,
बंडू नागरे, शेखर जोशी, खोजया खुर्रम, समीर अहमद, अक्षय नागापुरे, प्रदीप इंगोले, भूषण जोशी, समीर अहमद, शेखर जोशी यांचा मोलाचा सहभाग राहिला। हिंदू महासंघाचा प्रचार आणि प्रसाराच्या उद्देशाने विश्व हिंदू महासंघाच्या अंतर्गत महंत योगी आदित्यनाथ यांचा विदर्भ दौरा आयोजित केला असून या कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी विश्व हिंदू महासंघाने एका पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली। हमें बहुत ही अच्छा नेतृत्व अभी हमें सामने दिख रहा है और ऐसा नेतृत्व आप अगर युवा की बात है तो युवा आधुनिकता के पाश्चिमात्य संस्कृति के प्रति जितने आकर्षित होते जा रहे हैं, लेकिन कई पैमाने में हमें युवा जो है आज योगी जी के नेतृत्व को देखते हुए आज योगी जी के साथ में इतने ताकत से पूरे युवा जुड़ रहे हैं। हमें पूरे महाराष्ट्र प्रदेश से भी जगह जगह से हमें ईमेल के द्वारा और बाकी सबके हमें बिल्कुल सूचित किया जा रहा है कि हम भी जुड़ना चाहते हैं। तो कुछ वर्ग अगर हमारे साथ में अगर जुड़ता है तो एक युवा दूसरे युवा को देखने के बाद में, उसका आचरण देखने के बाद में और उस युवा को समाज में मिलने वाली प्रतिष्ठा एक मिलता है कि अरे नहीं, ये बहुत अच्छा काम कर रहा है। हमें ऐसे युवा सामने रखने चाहिए मॉडल के रूप में, और जब उनका हम बहुत अच्छा सत्कार करेंगे और उनको एक बहुत अच्छे गरिमा तक हम जब ये करेंगे, समाज के अंदर विभूषित करेंगे, तो फिर पूरा युवा वर्ग जो है वो अपने आप अपने साथ में आएगा। हम उन्हें शिक्षा देंगे कि योगी जी 21 साल की उम्र में भी पूरा सब घर बार छोड़ के एक ऐसे मठ के अंदर आके बैठ गए कि जहाँ पर कुछ भी नहीं था, कोई उन्होंने बिल्कुल शून्य से शुरुआत की और उन्होंने इतने तप किए। ऐसी हर जगह पर हम यहाँ पे इस तरीके के युवा हम तैयार करेंगे। आज के युवा भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, इनका बलिदान भूलते जा रहे हैं। हम वो बलिदान को हरदम उनके सामने उनका उदाहरण पेश करेंगे और उनको प्रेरित करते रहेंगे। अपने आप युवा आएंगे। आने वाले समय में हमारे साथ में बहुत ताकत से युवा हमारे साथ में आपको दिखेंगे। सिर्फ हमारी एक ही इच्छा है कि समाज में कुछ गलत हो रही है बातें, लेकिन कुछ अच्छी भी बातें हो रही है, तो कुछ अच्छी बातों को आप ताकत से वहाँ पे सामने रखेंगे तो अच्छा देखते हुए सब अच्छा होते रहेगा। बस यही बात के लिए आपसे गुजारिश करते हैं। शेतकरी बंधूंचा सर्वात मोठा व मानाचा समजला जाणारा पोळा सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांमध्ये दिसतंय उत्साहाचे वातावरण आणि या सणाच्या निमित्ताने संपूर्ण बाजारपेठमध्ये लगबग दिसून येत आहे। शेतकऱ्यांचा आवडता व महत्त्वाचा सण म्हणजे पोळा सर्वत्र साजरा करण्यात येत असून बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंमुळे शहरातील बाजारपेठ सजलेली दिसत आहे। खरं तर यावर्षी पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं दिसत असताना शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा सण पोळा साजरा करणे कठीण झालं आहे, याची जाणीव सर्वसामान्यांना होतच आहे। शेतकऱ्यांच्या सर्वात जवळचा मित्र म्हणजे जो त्याच्या सोबत शेतामध्ये राबतो, प्रत्येक मेहनतीच्या कामामध्ये शेतकऱ्याचा साथ देतो, अशा या शेतकऱ्याच्या मित्राला म्हणजेच बैलाला त्याचा याच मेहनतीकरिता व सतत साथ देण्याबद्दल धन्यवाद मानण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो। या सणामध्ये शेतकरी आपल्या घरी असलेल्या सर्व बैलजोड्यांना न्हाऊ घालतो, त्यांच्या शिंगांना रंगरंगोटी करतो, पुरणाचा नैवेद्य मांडतो, या बैलाची पूजा करतो व त्यांना पाया लागून धन्यवाद मानतो की खरंच तूच माझा सर्वात जवळचा मित्र आहेस, की जो माझ्या सोबत माझ्याच बरोबरीने किंबहुना माझ्यापेक्षा पण जास्त राबतो आणि त्याच बदल्यात तू आम्हाला कोणतीही मागणी ठेवत नाही, याचेच प्रतीक म्हणून आज तुझी आम्ही पूजा करतो। आम्हा सर्व शेतकऱ्यांना तू असाच साथ देत राहा, हीच अपेक्षा यावेळी हा शेतकरी बैलाला करतो। खरंच या मुक्या प्राण्याने जेवढे आभार मानावे तेवढेच कमी आहे। आजच्या युगात जरी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा उपयोग होत असला तरी शेतकऱ्याचा हा सर्वात जवळचा मित्र व खरा मित्र हाच मुक प्राणी म्हणजेच हा बैल आहे। म्हणूनच याची पूजा केली जाते व तेवढाच मान सुद्धा त्याला आपण देतो। पोळा या सणाची ही जी लगबग सुरू आहे, बैलांना सजवण्यासाठी त्यांना दोरखंडांचा, घुंगरांचा, घंटीचा वापर केला जातो, यासाठीच हे बाजार भरलेले दिसत आहे। तर आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, बघत राहा व्हीसीएन न्यूज। आपण पाहत आहात व्हीसीएन न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी।
समान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी. आनंद एका स्त्रीचा. अगं बाई, गृहलक्ष्मी. विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी. GTPL सेट टॉप बॉक्समध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्समध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता. पाहत रहा गृहलक्ष्मी. विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो. नमस्कार मंडळी, श्रावण मास आता संपतोय आणि येतोय तुमच्या आमच्या लहानांचा आवडता भाद्रपद महिना. हो, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानं संपूर्ण विश्व कसं प्रकाशमान होऊन जातं. गणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच गौरीचं सुद्धा आगमन होत आहे. आपण आपल्या घरामधील गौरी गणेशाची सजावट तसेच आरास आमच्यापर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचवू शकता. आकर्षक आरास आणि आकर्षक सजावटीला संपूर्ण विदर्भामध्ये VCN न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येईल. त्यासाठी आपण आमच्या VCN कार्यालयाला व्हॉट्सॲप करू शकता. आमचा नंबर आहे 9327176658 किंवा तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. आमच्या कार्यालयाचा पत्ता आहे VCN न्यूज कार्यालय, पहिला माळा, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिराच्या बाजूला, रायली प्लॉट, अमरावती. आणि हो, काही खास आरास बघण्यासाठी व खास सजावटीचं शूट करण्यासाठी VCNची टीम येते ना आपल्या घरी. चला तर मग कॉल करा आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता बघूया उर्वरित घडामोडी. बुधवारा परिसरातील मानाचा गणपती समाजला जाणाऱ्या युवक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच युवकांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व निभावले. शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा अमरावती द्वारा स्वर्गीय प्राध्यापक प्रमोद काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी जाहीर व्याख्यान घेतले जात असून याची संपूर्ण माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र राज्य शिक्षण शाखा अमरावती द्वारा स्वर्गीय प्राध्यापक प्रमोद काळे यांचे स्मृती प्रित्यर्थ शिक्षक, लेखक, कवी व विचारवंतांकरिता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रविवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह, शिवाजीनगर येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री चंदनसिंग राठोड, शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री जयदीप सोनसाखर राहणार आहेत. व्याख्यानाचा विषय भाषा, साहित्य, संस्कृती आणि शिक्षक, लेखक, विचारवंतांच्या भूमिका हा असून याद्वारे सर्व शिक्षक, साहित्य व विचारवंतांना अनमोल मार्गदर्शन मिळणार आहे. ही सुवर्ण संधी अमरावती जिल्ह्यातील सर्व साहित्यिक व विचारवंतांना मिळाली असून शिक्षक साहित्य संघाने ही संधी सर्वांना उपलब्ध करून दिली आहे.
असे मत जयदीप सोनसाखर यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये मांडले. शिक्षकांच्या हक्काची साहित्यिक व शैक्षणिक चळवळ असणाऱ्या शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीनं या ठिकाणी स्वर्गीय विमलताई देशमुख सभागृह शिवाजीनगर अमरावतीमध्ये या ठिकाणी डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. भाषा साहित्य संस्कृती आणि शिक्षक लेखक विचारवंतांच्या भूमिका या विषयावर हे व्याख्यान असून सर्व निमंत्रितांसाठी हे जे व्याख्यान आहे ते निःशुल्क राहणार आहे आणि या व्याख्यानाच्या संदर्भात सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत हा व्याख्यानाचा कार्यक्रम असून अमरावती जिल्हा शाखेच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अतुल ठाकरे, कार्याध्यक्ष प्राध्यापक वंडवंत भुयार, कोषाध्यक्ष शैलेश काळे, सचिव संजय काळपांडे, प्रसिद्धी प्रमुख महेश निर्मळ, या ठिकाणी संघटक गजेंद्र पात्रे, छायाताई पात्रे आणि श्रीमती संजीवनी काळे व शिक्षक साहित्य संघाची सर्व टीम या ठिकाणी या व्याख्यानासाठी प्रयत्नशील आहे. या संस्थेचं अध्यक्षपद भूषवणारे डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या भाषा साहित्य संस्कृती आणि शिक्षक लेखक विचारवंतांची भूमिका या विषयावर व्याख्यानाला भरून प्रतिसाद द्यावा आणि या ठिकाणी साहित्य संघाला सुद्धा एक चळवळ म्हणून पाठिंबा द्यावा हीच आपल्या माध्यमातून विनंती करतो. यावेळी अतुल काळे, शैलेश काळे, श्रीमती संजीवनी काळे, सूर्यकांत बाजड, संजय काळपांडे, प्राध्यापक बंडोपंत भुयार, प्राध्यापक अंबादास घुले, सौ छायाताई पाथरे उपस्थित होते. तर बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. छायाचित्र दिनाच्या निमित्त शिवाजी शारीरिक शिक्षण संस्था प्रांगणात सामूहिक ढोल वादनाचे आयोजन. विश्व हिंदू महासंघाचे महंत योगी आदित्यनाथ यांचा विदर्भ दौरा. शेतकऱ्यांचा आवडता सण पोळ्याची जय्यत तयारी, बाजारपेठा सजल्या. शिक्षक साहित्य संघातर्फे 27 ऑगस्टला मराठी भाषा साहित्य व्याख्यानाचे आयोजन. आणि बुधवाराच्या युवक गणेशोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न. तर विदर्भातील ज्वलंत घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत राहा VCN न्यूज. नमस्कार. नमस्कार मंडळी, श्रावण मास आता संपतोय आणि येतोय तुमच्या आमच्या लहानांचा आवडता भाद्रपद महिना. हो, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानं संपूर्ण विश्व कसं प्रकाशमान होऊन जातं. गणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच गौरीचं सुद्धा आगमन होत आहे. आपण आपल्या घरामधील गौरी गणेशाची सजावट तसेच आरास आमच्यापर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचवू शकता. आकर्षक आरास आणि आकर्षक सजावटीला संपूर्ण विदर्भामध्ये VCN न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येईल. त्यासाठी आपण आमच्या VCN कार्यालयाला व्हॉट्सॲप करू शकता. आमचा नंबर आहे 9327176658 किंवा तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. आमच्या कार्यालयाचा पत्ता आहे VCN न्यूज कार्यालय, पहिला माळा, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिराच्या बाजूला, रायली प्लॉट, अमरावती. आणि हो, काही खास आरास बघण्यासाठी व खास सजावटीचं शूट करण्यासाठी VCNची टीम येते ना आपल्या घरी. चला तर मग कॉल करा आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया.